सचिन भाऊ वगैरे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सचिनजी, आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये एकंदरीत सद्यस्थितीत रोहित पवार हे सातत्यानं पत्रकार परिषदा घेत आहेत सातत्यानं, मात्र जय पवार सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते आणि त्यांची पत्रकार परिषद रद्द झाली. मला माहित नाही काय कारण असं असेल, पण ते सत्तेतलेच असल्यामुळे त्यांना अधिकची माहिती ते त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांना किंवा वहिनींनाही ते देऊ शकतात. परंतु एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला आणि आम्ही जे दादांचे चाहते आहोत, प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम होतात, काही विषय येतात आणि ज्यावेळी आपण ते पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न करतो ते मांडले जात नाही, मग तुमचा व्यासपीठ तो होतो आणि मला वाटतं तोच व्यासपीठाचा वापर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. आता का त्यांनी ती रद्द केली ह्याची माहिती मला नाही. राज्यसभेवरती महाविकास आघाडीने एकत्रित शरद पवारांना पाठवलेलं आहे. विधान परिषदेच्या आता निवडणुकातील याच्यामध्ये ठाकरे हे पाहायला मिळतील. यायलाच पाहिजे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व नेते मंडळांची भावना आहे. अर्थात साहेब काय निर्णय घेतील त्याच्यावरती अवलंबून आहे, परंतु एकंदरीत संख्या टिकवण्यासाठी आणि एकंदरीत आपला पक्षाची एकंदरीत भूमिका आपले नेते ज्यावेळी असतील त्यावेळी पूर्ण ताकदीने जे मांडण्याची भूमिका आम्हाला घेता येते, म्हणून तो आधार आणि विशेषतः पुढे राजकारणामध्ये या प्रशासकीय राजकारणामध्ये किंवा हे करण्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे अशी भूमिका आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी विरोधक, तर एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये सचिन अहिर यांनी साधारणतः आपल्याशी बातचीत केलेली आहे. विविध मुद्दे आपण पाहतो की विधान भवनाच्या पायऱ्यांवर तसं सभागृहामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या सगळ्यावरती आपल्या लक्ष असल्याची या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील.